मन करारे प्रसन्न सायकोलॉजिस्ट ज्योती कुलकर्णी. आपण सुधारित शिक्षण पद्धती याविषयी बोलत आहोत. आजची शिक्षण पद्धती कशी आहे आणि त्याच्यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजेत. आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये त्रुटी काय आहेत माहिती का? मुलांचा इंटेलिजन्स, मुलांची आवड, त्यांचा इंटरेस्ट, त्यांची बौद्धिक क्षमता, त्यांचे मल्टिपल इंटेलिजन्स आणि त्यांची ॲप्टिट्यूड म्हणजे त्यांचे कौशल्य, हे काहीही गोष्ट न विचारात घेता पहिलीपासून 10वी पर्यंत सर्व मुलांना सरसकट एकाच पारड्यात तोलून शिक्षण दिलं जातं. आणि त्याच्यामध्ये काय होतं की विषय मुख्यतः मॅथ्स, सायन्स आणि भाषा असतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं, मुलांना प्रचंड अभ्यासाचा पण अतिरिक्त ताण पडतो, कारण त्यांच्या इंटेलिजन्स प्रमाणे, त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना शिक्षण मिळतच नाहीये. ते सगळं एकसारखंच सगळ्यांना मिळतं आहे. तर ह्या गोष्टीमुळे काय होतं की मुलांचा काही विचारच केला जात नाहीये, त्यांना काय हवंय. आणि मग 10वी पर्यंत शिकायचं, 8वी पासून मग IITचे क्लास लावा, फाउंडेशन क्लास लावा, वेगवेगळे क्लास लावा. आणि मग 8वी पासूनच त्या मुलांवर एवढं प्रेशर येतं की 10वी मध्ये तुम्हाला 95च्या वर मार्क्स मिळायला पाहिजे. 99%, 97, त्याला तर काही आता हल्ली नंबर्स ना हेच नाही राहिलेलं. आणि तेव्हा त्या मुलांना तेवढे मार्क्स मिळायला पाहिजेत. आणि तेवढे मार्क्स मिळून मग त्यांना पुढे सायन्स आणि ह्याला IIT किंवा JEEला किंवा नीटला ऍडमिशन मिळवायचे. म्हणजे 10वी नंतर 95% मार्क मिळवायचं, एवढंच उद्दिष्ट झालंय का? आणि मग पालक पण अगदी, आता बघा, आता तुम्ही 10वीचे रिझल्ट येतील, 12वीचे रिझल्ट येतील, तुमच्या मुलाला किती मिळाले? अच्छा, मग 70% मिळाले का? 90% मिळाले का? आमच्या यांना 95%. अरे 95 आणि 90% मिळवायला कितीतरी मेहनत करावी लागते, हे या पालकांना कोणीतरी सांगायला पाहिजे. आणि ज्या पालकांना स्वतःला स्कूल लेवलमध्ये 60-60% मिळालेत फक्त, ते त्यांच्या मुलांकडनं 90%ची अपेक्षा करतायत. आता जर आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार, हे या पालकांना कोण सांगणार? आणि त्यांचाही दोष नाहीये, दोष एज्युकेशन सिस्टीमचा आहे. कारण इथं तुम्हाला 90%च्या वर मार्क मिळवायचे इतकी जीवघेणी स्पर्धा झालेली आहे. आणि त्या स्पर्धेमुळे मुलांना बाकी काहीच पर्याय राहिलेला नाहीये. तर हे जी सगळी स्पर्धा आहे, ही अशीच चालू द्यायची का? नाही, आपण ह्याच्यात काही बदल करायला पाहिजेत. आणि त्याच्यासाठीच मी ही सुधारित शिक्षण पद्धती तयार केलेली आहे. आपण पुढच्या भागात अजून त्याच्यामधला पुढचा चॅप्टर बघूया. तोपर्यंत माझं हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि याविषयी आपली मतं सांगा. पुढच्या भागात लवकरच भेटू.